भारतातील सर्वात श्रीमंत 10 खासदार. मित्रांनो, नुकतेच आपल्या भारत देशामध्ये लोकसभेची निवडणूक पार पडली आहे, ज्यामध्ये भाजपच्या नेतृत्वाखाली एनडीए आघाडीने सर्वात जास्त जागा मिळवत पुन्हा देशात आपले सरकार स्थापन केले आहे. माननीय नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा आपल्या भारत देशाचे पंतप्रधान बनले आहे. मात्र तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की यावेळी लोकसभेवर निवडून आलेले 543 खासदारांपैकी 530 खासदार कोट्याधीश आहे, ज्यांची संपत्ती ही हजारो कोटीच्या घरात आहे. अशातच आज आपण भारतातील सर्वात श्रीमंत 10 खासदार कोणते याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 10, डॉक्टर प्रभा मल्लिकार्जुन. लोकसभेत भारतातील सर्वात श्रीमंत खासदाराच्या यादीत डॉक्टर प्रभा मल्लिकार्जुन यांचा 10वा क्रमांक लागतो. डॉक्टर प्रभा मल्लिकार्जुन या काँग्रेसच्या प्रमुख नेते आहेत, ज्यांनी कर्नाटकच्या देवनागिरी मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. पेशाने डेंटिस्ट असलेल्या प्रभा मल्लिकार्जुन या कर्नाटकच्या मंत्री एस मल्लिकार्जुन यांच्या पत्नी आहे. निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार डॉक्टर प्रभा मल्लिकार्जुन यांची एकूण संपत्ती 241 कोटी रुपये इतकी आहे. नंबर 9, हेमा मालिनी. भारतातील सर्वात श्रीमंत खासदाराच्या यादीत हेमा मालिनी यांचा 9वा क्रमांक लागतो, ज्या एक प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आहे. हेमा मालिनी या उत्तर प्रदेश राज्यातील मथुरा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा भाजपच्या तिकिटावर निवडून आलेल्या आहेत. निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार बॉलिवूड अभिनेत्री हेमा मालिनी यांची एकूण संपत्ती 278 कोटी रुपये इतकी आहे. नंबर 8, श्री भारत मधु कुमिली. 18व्या लोकसभेत भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये श्री भारत मधु कुमिली यांचा 8वा क्रमांक लागतो. श्री भारत मधु कुमिली हे विशाखापट्टणम मधून तेलुगू पक्षाच्या तिकिटावर विजयी झाले आहेत, जे गांधी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी अँड मॅनेजमेंटचे अध्यक्ष आहेत. निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार श्री भारत मधु कुमिली यांची एकूण संपत्ती 298 कोटी रुपये इतकी आहे. नंबर 7, छत्रपती शाहू महाराज. भारतातील सर्वात श्रीमंत खासदारांच्या यादीमध्ये छत्रपती शाहू महाराज यांचा 7वा क्रमांक लागतो. छत्रपती शाहूजी महाराज हे कोल्हापूरच्या भोसले राजघराण्यातील आहे, जे भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर कोल्हापूर मतदारसंघातून विजयी झालेले आहेत. निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार छत्रपती शाहूजी महाराज यांची एकूण संपत्ती 342 कोटी रुपये इतकी आहे. नंबर 6, ज्योतिरादित्य सिंधिया. 18व्या लोकसभेत भारतातील सर्वात श्रीमंत खासदाराच्या यादीमध्ये ज्योतिरादित्य सिंधिया यांचा 6वा क्रमांक लागतो. ज्योतिरादित्य सिंधिया हे भारतीय राजकारणातील प्रसिद्ध नाव आहे, ज्यांचे वडील आणि ते स्वतः दीर्घकाळ काँग्रेसचे नेते होते, मात्र सध्या ते भाजपमध्ये आहे. त्यांनी मध्य प्रदेशमधील गुना मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. मागच्या वेळी मोदी सरकारमध्ये नागरी विमान वाहतूक मंत्री असलेले ज्योतिरादित्य सिंधिया यांना यावेळी दूरसंचार मंत्री हे पद दिलेले आहे. निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार ज्योतिरादित्य सिंधिया यांची एकूण संपत्ती 424 कोटी रुपये इतकी आहे. नंबर 5, CM रमेश. भारतातील सर्वात श्रीमंत खासदाराच्या यादीमध्ये CM रमेश यांचा 5वा क्रमांक लागतो. भाजप पक्षाचे नेते CM रमेश हे आंध्र प्रदेशमधून राज्यसभेचे खासदार राहिलेले आहेत. मात्र यावेळी त्यांनी आंध्र प्रदेशमधील अण्णा कापले मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. CM रमेश हे पूर्वी तेलुगू देशम या पक्षाशी संबंधित होते. निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार CM रमेश यांची एकूण संपत्ती 497 कोटी रुपये इतकी आहे. नंबर 4, प्रभाकर रेड्डी वेमिरेड्डी. भारतातील सर्वात श्रीमंत खासदाराच्या यादीमध्ये प्रभाकर रेड्डी वेमिरेड्डी यांचा 4था क्रमांक लागतो, जे एक भारतीय राजकारणी आणि VPR मायनिंग इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडचे संस्थापक आहेत. तेलुगू देशम पक्षाच्या तिकिटावर त्यांनी आंध्र प्रदेशमधील नेल्लोर मतदारसंघातून निवडणूक जिंकली आहे. निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार प्रभाकर रेड्डी वेमिरेड्डी यांची एकूण संपत्ती 716 कोटी रुपये इतकी आहे. नंबर 3, नवीन जिंदाल. 18व्या लोकसभेत भारतातील सर्वात श्रीमंत खासदाराच्या यादीमध्ये नवीन जिंदाल यांचा 3रा क्रमांक लागतो, जे भारतीय राजकारणी आणि प्रसिद्ध उद्योगपती आहे. भारतातील सर्वात श्रीमंत महिला सावित्री जिंदाल यांचा मुलगा नवीन जिंदाल हरियाणाच्या कुरुक्षेत्र मतदारसंघातून भाजपच्या तिकिटावर निवडून
निवडणूक जिंकली आहे. यापूर्वी ते दोनदा खासदार झाले आहेत. निवडणूक अधिकाऱ्यांकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार जिंदाल स्टील आणि पॉवरचे चेअरमन नवीन जिंदाल यांची एकूण संपत्ती 1230 कोटी रुपये इतकी आहे. नंबर 2, कोंडा विश्वेश्वर रेड्डी. भारतातील सर्वात श्रीमंत खासदाराच्या यादीमध्ये कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांचा दुसरा क्रमांक लागतो, जे भाजपच्या तिकिटावर तेलंगणातील सेल्वा मतदारसंघातून खासदार झालेले आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीतही त्यांनी भारत राष्ट्र समितीच्या तिकिटावर या जागेवर विजय मिळवला होता, जे एक भारतीय राजकारणी आणि प्रसिद्ध IT उद्योजक आहे. निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार कोंडा विश्वेश्वर रेड्डी यांची एकूण संपत्ती 4568 कोटी रुपये इतकी आहे. नंबर 1, डॉक्टर चंद्रशेखर पेमासानी. 18व्या लोकसभेत भारतातील सर्वात श्रीमंत खासदाराच्या यादीमध्ये डॉक्टर चंद्रशेखर पेमासानी यांचा पहिला क्रमांक लागतो, जे एक भारतीय राजकारणी आणि ऑनलाईन लर्निंग प्लॅटफॉर्म यू वर्ल्डचे संस्थापक व CEO आहेत. TDP म्हणजेच तेलुगू देशम पार्टीचे डॉक्टर चंद्रशेखर पेमासानी यांनी हे आंध्र प्रदेशमधील गुंटूर लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले आहेत. मोदी सरकारमध्ये ते ग्रामीण विकास आणि दळणवळण मंत्रालयातील राज्यमंत्री होते. निवडणूक अधिकाऱ्याकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार डॉक्टर चंद्रशेखर पेमासानी यांची एकूण संपत्ती 5705 कोटी रुपये इतकी आहे. तर मित्रांनो, आज आपण 18व्या लोकसभेत भारतातील सर्वात श्रीमंत 10 खासदारांची माहिती जाणून घेतलेली आहे. या लोकसभेतील तुमचा आवडता खासदार कोणता ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील.